चैत्र यात्रेपूर्वी खेटे संपल्यानंतर, चैत्र यात्रेनंतर आणि नवरात्रोत्सवाच्या पूर्वी अशा पद्धतीनं 3 वेळा ज्योतिबा मंदिर आणि परिसराची स्वच्छता केली जाते. यालाच पाकाळणी म्हणतात. या परंपरेनुसार खेट्यानंतर आज सोमवारी ज्योतिबा मंदिर परिसरात पाकाळणी पार पडली. ज्योतिबा मंदिराची शिखरं, दीपमाळ, दगडी कमान, मंदिरातील पूजा साहित्य, देवाची आभूषणं यांची स्वच्छता करण्यात आली. ज्योतिबा डोंगरावर येथे वर्षातून 3 पाकळण्या साजऱ्या केल्या जातात. यात्रेच्या अगोदर ही पहिली पाकळणी होत असते, नंतर यात्रेतून दुसरी पाकळणी आणि दसऱ्याला ही तिसरी पाकळणी असते. म्हणजे वर्षातून 3 वेळा देवळ धुण्याचा कार्यक्रम ज्योतिबा डोंगरावर होत असतो. पाकळणी म्हणजे देवळातील स्वच्छता मोहीम, देवळातील दीपमाळा, देवळातील शिखरे त्याची स्वच्छता पूर्णपणे त्या ज्योतिबा डोंगरावर ज्योतिबावरील पुजारी, ग्रामस्थ व खंडकरी यांच्यामार्फत या पाकळणीचं काम सुरू होत असतं. सध्या उन्हाची तीव्रता अधिक असून पाण्याची कमतरता भासू लागल्यामुळं देवस्थान समितीच्या वतीनं यावर्षी प्रथमच पाण्याचा कमीत कमी वापर करत ब्लोअरच्या साहाय्यानं मंदिर आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली. पाकाळणी निमित्तच्या स्वच्छता मोहिमेत ज्योतिबा देवस्थान समितीचे कर्मचारी, पुजारी, खंडकरी, ग्रामस्थ सहभागी झाले होते.